गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात एलचिल ते खमन चेरू दरम्यान सुरजागड लाईड मेटल कंपनीचे तयार केलेला रस्ता गेल्या 2 वर्षातही मजबूत अवस्थेत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। या रस्त्यावर आजही मोठा खड्डा शोधून सापडत नाही असे ग्रामस्थ सांगतात। याउलट सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार होणारे अनेक रस्ते वर्षभरातच खराब होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। काही ठिकाणी कामानंतर थोड्याच काळात खड्डे उखडलेली डांबरपट्टी आणि निकृष्ट दर्जा दिसून येतो अशी तक्रार आहे। यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असून खासगी कंपनीचा रस्ता टिकाऊ आणि शासकीय रस्ते अल्पावधीत का खराब होतात असा थेट सवाल नागरिक विचारत आहे। संबंधित विभागाने कामाची गुणवत्ता, वापरलेले साहित्य आणि देखरेख याबाबत पारदर्शकता ठेवावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। स्थानिक प्रशासनाने या तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, गुणवत्ता तपासणी अहवाल जाहीर करावेत आणि आवश्यक तेथे दुरुस्तीचे कामे तातडीने हाती घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली। जिमलट्टा पेटा रस्त्यावरची अवस्था बघा। सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कधी लक्ष देणार? 2 व्हीलर 4 व्हीलर या ठिकाणी चालत असतात, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिशय कोणत्या प्रकारचे लक्ष दिसत नाही। या ठिकाणी जागोजागी खड्डे पडलेले आहेत, गिट्टी पूर्णपणे निघालेली आहे। ये जा करताना खूप मोठी अडचण निर्माण होत आहे। वाहनधारक त्रस्त झालेले आहेत। रात्र बेरात्र येत असताना जनतेला त्रास निर्माण करावा लागत आहे। मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत आहे। या कंत्राटदारांना मेंटेनन्सकरिता नोटीस का देण्यात आली नाही, हा मोठा सवाल निर्माण झालेला आहे। अहेरी, आलापल्ली, जिमलट्टा, किष्टापूर, इथली बेटा या गावातून जनता अहोरात्र येत असते। मात्र या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग अजिबात लक्ष देत नसल्याने अनेक खड्डे पडलेले आहेत। तर सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कधी लक्ष देणार, हा मोठा प्रश्न पडलेला आहे। विदर्भ संपादक यस मराठी, गडचिरोली। एस मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।